श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. ओम नमः पुराण पुरुषोत्तमाय. ओम नमः श्री पुराण पुरुषोत्तमाय. श्री महर्षी कृष्ण द्वैपायन वेदव्यास विरचित स्कंद महापुराणांतर्गत अवंती खंडातील रेवाखंड महात्म्य उत्तर भाग सटीक अध्याय पहिला. श्री रेवा स्वरूप निरूपण व समस्त शिवमंदिरे. श्री रेवा स्वरूप निरूपण व समस्त शिवमंदिरे. ओम नमो नर्मदाय. ओम नमो नर्मदाय. ओम मज्जन मातंग गंडच्युत मदमदिरा मोद मत्ताली जालम स्नाने हे सिद्धांगनानाम कुचयुग विगल त्वं कुचयुग विगलत मासंग पिंगम सायं प्रातर्मुनीनाम कुशकुसुमचय समाच्छन्न तिरस्थनीरं पायाद्वो नर्मदाभः करिकरभ कराक्रांतरहस्तरंगम. श्री नर्मदा जलात स्नान करत असताना जणू हत्तीच्या गंडस्थलातून वाहणाऱ्या मदरूपी मदिरासम गंधाने उन्मत्त भ्रमरगण असलेले स्नानक्रीडा करत असताना देवांगणाच्या स्तनयुगलातून निघणाऱ्या केशराच्या संसर्गामुळे पीतवर्णयुक्त तसेच सकाळ संध्याकाळ मुनिगणांनी अर्पिलेल्या कुशव फुलांनी व्याप्त तटावरील जल जणू हत्तीच्या शुंडरूपी कराघाताने उठणाऱ्या तरंगांनी युक्त श्री नर्मदा जल सर्वांचे रक्षण करू. तर हा इथे पहिला श्लोक आहे. किती मोठा श्लोक आहे, आपल्याला संस्कृतमधील उच्चारण करणं पण अवघड आहे. इतकं ते अवघड असताना शोभा जोशी ताईंनी हे जे भाषांतर केलेलं आहे तर ते एक वाक्य पण केवढं मोठं आहे. किती कष्ट उपसले असतील त्यांनी आणि आज आपण त्या कष्टात आणि मैयाच ते करून घेते, सद्गुरू शक्तीच करून घेते आणि त्यामुळे आपणाला हा मराठीत वाचायला सुलभ असा प्राप्त झालेला आहे ग्रंथ. हिंदीमध्ये पण वाचताना आपल्याला इतका आनंद नसता आला. आपल्या मातृभाषेतून वाचणं हे एक वेगळंच आनंददायी आहे. म्हणूनच माऊलींनी पण श्री ज्ञानेश्वरी आपणासाठी खुली केली आणि इथे शोभाताईंनी पण हे नर्मदा पुराणचं पण हिंदीमधून वाचणं पण आपल्याला इतकं आनंददायी नसतं जितकं त्यांनी मराठीत इतकं छान भाषांतर केलेलं आहे. पुढे सांगतात. श्री मार्कंडेय वदले सिद्ध व गंधर्वांनी सेवित यक्ष व विद्याधरांनी व्याप्त अनेक देवगणांनी युक्त रमणीय हिमशिखरावर श्री ब्रह्मा श्री विष्णू सर्व देवता स्वामी कार्तिकेय त्यांना स्कंद असंही म्हणतात. स्वामी कार्तिकेय म्हणजे स्कंद, नंदीश्वर, गणेश, सर्व ग्रहांसहित चंद्र सूर्य नक्षत्रांसहित ध्रुवमंडल, वायू, वरुण, कुबेर, यमराज व इंद्रादी सर्व देवता तसेच गंधर्वगण, ब्राह्मी आदी मातृगण व तपोधन ऋषी तसेच मूर्तिमंत तीर्थे असलेले महाबलवान चंड व भृंगी, दानव, असुर, दैत्य, पिशाच, भूत, राक्षस, करोडो सूर्यासमान तेजस्वी माणिक्याने शोभित रत्न व वैदुर्याची शिडी असलेले हजारो विहिरींनी युक्त, कमळांनी विशेषतः नीलकमळांनी युक्त, सुयोग्य इच्छित फलदायी फळा फुलांसहित अनेक वृक्षांनी युक्त, हंस, करडुआ सारख्या नाना पक्षांनी व्याप्त, चक्रवाक व कोकिळ पक्षांच्या पूजनाने भारावलेले सिद्धांनी सेवित श्री महादेवाचे स्थान प्राप्त झाले. तिथे स्थित असलेले लोककल्याणकारी श्री शंकराची स्तुती करत होते तर काही श्री शिवशंकरा सन्निध नृत्य करत होते. दिव्य सिंहासनावर बसलेले महादेव श्री शंकर व देवी पार्वती या दोघांमध्ये बसलेले स्वामी कार्तिकेय उभे राहिले. सृष्टीकर्ता संहारकर्ता महादेव श्री शंकर ज्यांना सर्व देवता व दैत्य नमस्कार करतात तसेच जे श्री ब्रह्मा श्री विष्णू व भक्तांना वरदायी भक्तवत्सल आहेत त्यांना श्री स्कंद स्वामी साष्टांग नमस्कार करून म्हणाले.
त्यांना श्री स्कंद स्वामी साष्टांग नमस्कार करून म्हणाले. आता इथे स्कंद म्हणजे त्यांनी दिलं आहे स्वामी कार्तिकेय. कार्तिकेय स्वामींचं दुसरं नाव स्कंद असंही आहे. तर ते सांगते दिव्य सिंहासनावर बसलेले महादेव श्री शंकर व देवी पार्वती या दोघांमध्ये बसलेले स्वामी कार्तिकेय उभे राहिले. सृष्टीकर्ता संहारकर्ता महादेव श्री शंकर ज्यांना सर्व देवता व दैत्य नमस्कार करतात, तसेच जे श्री ब्रह्मा श्री विष्णू व भक्तांना वरदायी भक्तवत्सल आहेत त्यांना श्री स्कंद स्वामी साष्टांग नमस्कार करून म्हणाले, हे त्रिलोचन नीलकंठ ज्ञात अज्ञात स्वरूप ईश्वर अविनाशी गजचर्म पांघरणारे कपाल मालाधारी व्याघ्रचर्म धारण करणारे भस्म विलेपित देहाचे पिनाक पाणी अनंतांचे अनंतरूप कालरूप परमेश्वर सद्योजात वामदेव तसेच अघोर तत्पुरुष ईशान सदाशिव ऋग यजु साम अथर्व वेदरूप आपणास नमस्कार असो. कालाग्नी रूप सर्व लोकांच्या हृदयात निवास करणारे अंतर्यामी पार्वती रूप अर्धांग असलेले अतिवृद्ध ओंकार स्वरूप कल्याणरूप रौद्ररूप भवरूप आपणास नमस्कार असो. शिवरूप संसार रूप भयंकर जटाधारी आपणास नमस्कार असो. त्रैलोक्य चराचर सृष्टी व सर्व जग आपणच व्याप्त केले आहे. हे प्रभू, ज्ञान अज्ञानाने या जिभेच्या चंचलतेमुळे मी आपणास क्लेश दिले आहेत. माझ्या अपराधाला क्षमा करा. तेव्हा श्री महादेव वदले, हे सुव्रतधारी स्कंद, तुझे कल्याण असो. मी तुझ्या स्तुतीने प्रसन्न होऊन तुला मनोवांछित फल निस्संदेह देतो. श्री महादेवाचे वचन ऐकून स्कंद स्वामींनी विचारले, श्री महादेव, जर आपण प्रसन्न आहात व मला वर देऊ इच्छिता तर सुमेरू पर्वताच्या उत्तर दिशेस सुवर्णमय शुभ सप्तभूमीत विस्तीर्ण सुवर्ण परकोट तोरण असलेले नाना मणी मोती हिरे पाचुने भूषित हजारो वेणू व वीणांचा मधुर आवाज तसेच प्रेक्षणीय नृत्य व गीतांनी भारलेले कोणाचे मंदिर आहे याबाबत मला कुतूहल वाटते. आपण प्रसन्न असल्यामुळे मी आपणास हे विचारत आहे. तेव्हा श्री शंकर महादेव वदले, सुरश्रेष्ठ स्कंद, जो भृगुस्थानी सूर्यग्रहणात तसेच कुरुक्षेत्र प्रभास क्षेत्र रुद्रपद केदार क्षेत्र व कनखल स्थानी आहे, त्यासंबंधी मी जे सांगतो ते ऐक व जाणून घे. हे पुत्र, हे रमणीय मंदिर सप्तभूमी असलेल्या दिव्य घरांसहित वस्त्र व महाभोग हे सर्व भैरव क्षेत्री व ललिता क्षेत्री तसेच शिवनदीत शिवाचे ध्यान करण्यास मग्न असलेले जे लोक मरण पावले आहेत त्यांचे स्वकर्म फलद्रूप आहे आणि ही मंदिरे त्यांच्या सुखोपभोगासाठीच दिली आहेत. हे ऐकून श्री स्कंद स्वामींनी काय सांगतायत की इथे हे रमणीय मंदिर सप्तभूमी असलेल्या दिव्य घरांसहित वस्त्र व महाभोग हे सर्व भैरव क्षेत्री व ललिता क्षेत्री तसेच शिवनदीत शिवाचे ध्यान करण्यात मग्न असलेले जे लोक मरण पावले आहेत त्यांचे स्वकर्म फलद्रूप आहे आणि ही मंदिरे त्यांच्या सुखोपभोगासाठीच दिली आहेत. हे ऐकून श्री स्कंद स्वामींनी पुन्हा उत्सुकता दर्शवली. हे महेश्वर, सुमेरू पर्वताच्या पूर्व दिशेला शेकडो हजारो चौक पाचू मण्यांनी भूषित महादरवाजे असलेले प्रेक्षणीय व मनोहर तसेच नृत्य गीत व उत्सवांनी युक्त कोटी सूर्यासम तेजस्वी अशी ही अगणित मंदिरे कोणाची आहेत. शिवाय सुमेरू पर्वताच्या दक्षिण व पश्चिम दिशेस अनेक भोगांनी युक्त तसेच इंद्रलोकाचे भोग ज्यांच्या 1/16 सुद्धा नाहीत ती मंदिरे कोणाची आहेत. मानव कोणत्या शुभाशुभ कर्माच्या फलाने कुष्पांड नावाच्या नरकात निवास करतात, घोर तामस नरकात बुडतात, रक्तयुक्त विहिरीत किडे होऊन राहतात, पापांनी पीडित पशुपक्ष्यांची योनी प्राप्त करतात, तसेच दारिद्र्य दुःख भूक व दैन्य नरकात भोगतात. हे प्रभू, कोणत्या कर्मफलामुळे शुभाशुभ गती प्राप्त होते हे सर्व यथायोग्य प्रसन्नपणे आपण मला सांगावे. श्री महादेव वदले, हे षडानन, जे श्री नर्मदा तटावरील तिम्म संगमात मरण पावलेत त्यांच्यासाठीच
सुमेरू पर्वताच्या पूर्व भागातील मंदिरे आहेत. हे स्कंद ओंकारनाथाच्या दक्षिण भागात तसेच अमरकंटकच्या पूर्व भागात श्री नर्मदाच्या कोटीतीर्थात जे मृत पावलेत ते या रमणीय मंदिरांमध्ये निवास करतात. जे श्री नर्मदा कपिल संगमात दान तप करतात वा वानप्रस्थाश्रमानंतर देहत्याग करतात ते या मंदिरामध्ये राहतात. हे पुत्र, जे गोदावरी पयस्विनी तपती नदीचा संगम, त्र्यंबकेश्वर, हिमालय, विंध्याचल, महेश्वर क्षेत्र, सह्याद्री, गोकर्ण, हरिश्चंद्रपूर, श्रीशैल्य, त्रिपुरांतक क्षेत्र, समुद्रासहित कृष्णा नदी, एकादशीला महानदात, कार्तिक महिन्यात योनी कुंडात आदी स्थानात जे मरण पावतात ते सुमेरू पर्वताच्या दक्षिण दिशेच्या मंदिरांमध्ये निवास करतात. जसे इंद्रदेव स्वर्गात अनेक भोग भोगतात तसेच तेही तिथे भोग भोगतात. जे सरस्वती प्रभास क्षेत्र, शशीभूषण, पारियात्र पर्वत, महाकाल, प्रयाग व महापथात प्राण सोडतात त्यांच्या वास्तव्यासाठी रमणीय व अनेक नाना भोगांनी युक्त मणिमाणिक दीप्तीने प्रकाशित 13 करोड मंदिरे सुमेरू पर्वताच्या उत्तर दिशेस आढळतात. सुमेरू पर्वताच्या पूर्व दिशेस 21 करोड तर दक्षिण दिशेस 9 करोड सुवर्ण महाल आहेत. तीर्थयात्रा व दानाच्या प्रभावामुळे मी प्रसन्न झालो असल्यामुळे ते तिथे विविध भोग भोगतात. पश्चिमेला मोत्यासमान प्रकाशित 16 करोड मंदिरे आहेत. हे पुत्र, मला प्रसन्न केल्यामुळे सुमेरू पर्वताच्या उत्तर, दक्षिण व पश्चिमेकडील मंदिरात ते क्रीडा करतात. तिथे मनोहर देवनिर्मित मंदिरात देवतांचे कारागीर विश्वकर्मा राहतात. हे महासेन, सुमेरू पर्वताच्या वर सर्व रत्नांनी जडित जे मंदिर दिसते त्याच्या पूर्व भागात श्री नर्मदा जलात स्नान करणारा फल प्राप्त करतो. हे अनघ स्कंद, देवतांसाठी तू मला जे विचारलेस ते मी तुला कथन केले. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या उत्तर भागातील श्री रेवा स्वरूप निरूपण व समस्त शिवमंदिरे नावाचा पहिला अध्याय पूर्ण झाला. तर आता इथे एवढी मंदिरं काय आणि तिथं कशासाठी आहेत, ती कोणाची आहेत, असं प्रश्न कार्तिकेय स्वामींनी केलेला आहे. त्यांना श्री स्कंद असंही म्हणतात. तर त्यावरती हे उत्तर दिलेलं आहे की ज्यांनी भगवंताला प्रसन्न करून घेतलेलं आहे आणि त्यांनी त्या तीर्थाच्या ठिकाणी प्राणत्याग केल्यानंतर त्यांचा निवास ह्या मंदिरांच्या ठिकाणी असतो आणि ते तेथील भोग भोगत असतात. तर हे इथं दिलेलं आहे. केवढी मोठी गोष्ट आहे ही आणि ती इतकी करोड मंदिरं सांगितलेली आहेत. तर आता हा सुमेरू पर्वत काय हे बघायला पाहिजे, थोडं शोधून काय आहे किंवा हे सूक्ष्म लोक आहे का काय आहे आपल्याला आता ते पुढे लक्षात येईल. इथेच पुढे काही सांगितलं असेल तर समजेल अथवा कळेल काय आहे ते. परंतु ही सर्व जी मंदिरं आहेत तर ती मंदिरं आपण एक ठेवू शकतो की जी काही आपण तीर्थांच्या ठिकाणी जातो मंदिरांमध्ये किंवा इतरही ठिकाणी मंदिरांमध्ये जातो तर त्यावेळेला आपण ह्या अध्यायाच्या निमित्ताने तरी आपल्याला लक्षात आलेलं आहे की अनेक सूक्ष्मजीव सूक्ष्मसिद्ध महात्मे तिथं वास करत असतात. एवढं तरी निश्चित आपल्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळे आपण ह्या तीर्थांच्या ठिकाणच्या विशेषतः अशा आपण तीर्थांच्या ठिकाणी जाऊ तिथं आपण एक त्या पावित्र्य राखणं आवश्यक आहे, शांतता राखणं आवश्यक आहे आणि एकरूप होण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. तर असा हे तरी आपल्याला लक्षात येतं. कारण जे सिद्ध महात्मे आहेत तर ते महात्मे ह्या इथे ते स्पष्ट दिलेलं आहे की जे भगवंताची आराधना करत त्यांनी जे तीर्थांच्या ठिकाणी त्यांचा अंत झालेला आहे, देहत्याग केलेला आहे आणि मृत्यू आलेला आहे, त्यांची गती ही अशा मंदिरांच्या ठिकाणी वास करत असते. तर हे आहे. तर ह्याचं पूर्ण आपल्याला अजून समजण्याच्या पातळीत आपण नाही आहोत, परंतु हे एवढं तरी आपल्या लक्षात येत आहे. तर हर नर्मदे हर नर्मदे हर.